हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या पोलीस भरती मधील प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर्स मधून घेतलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांवर आपण सखोल विश्लेषण करणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी, फक्त पोलीस भरतीच नाही तर तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. 7 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत गवालिया टँक मैदान येथे आयोजित केले होते. खालीलपैकी कोण या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर ते होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मौलाना अब्दुल कलाम आझाद. आता काँग्रेसच्या अधिवेशनाचा विषय निघाला तर दोन व्यक्ती महत्वाच्या असतात. अधिवेशन आहे तर व्यक्ती, तर एक महात्मा गांधी आणि दुसरे लोकमान्य टिळक. तर महात्मा गांधी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर ते बेळगाव या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, जे 1924 मध्ये भरलं होतं. आणि काँग्रेसचे कधीही अध्यक्षपद भूषवलेले नाही अशी व्यक्ती कोण? तर ते लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी काँग्रेसच्या एकाही अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले नव्हते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आहे? पहा, भाऊराव कृष्णाजी गायकवाड, दिंडोरी येथे जन्म आणि वसंत कानेटकर, नाटककार, कादंबरीकार. पहा, भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1902 रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे झालेला आहे आणि दिंडोरी तालुक्यातील आंबे गावात आणि महार कुटुंबात झालेला आहे. ओके, आणि वसंत कानेटकर हे आपले महाराष्ट्रातील नाटककार आणि कादंबरीकार आहेत. ओके, मग हे दोघेही आपल्या महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात धनकुल गीत खूप प्रचलित आहे? पहा, कोणत्या राज्यात? तर ते आहे छत्तीसगडमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, छत्तीसगड. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जमाती महाराष्ट्रात आढळते किंवा आढळतात? पहा, कोणत्या जमाती? तर कोळीढोर महाराष्ट्रातीलच आहे, कोळीढोर, आणि वारली ही देखील महाराष्ट्रातील आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही जमाती महाराष्ट्रात आढळतात. आता यासोबतच महाराष्ट्रातील काही प्रमुख जमाती देखील आपण पाहू. पहा, भिल्ल जमात आहे, ती सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड येथे आढळते. गोंड जमात आहे, ती गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी आढळते. कोरकू देखील एक जमात आहे, ती अमरावती, मेळघाट प्रदेशामध्ये आढळते. वारली जमात ठाण्यामध्ये आढळते. त्यानंतर ठाकर जमात आहे, पुणे, ठाणे, अहमदनगर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांमध्ये आढळते. त्यानंतर कातकरी जमात आहे, ती ठाणे, नाशिक, रायगड जिल्ह्यामध्ये आढळते. आणि महादेव कोळी ही जमात आहे, पुणे, ठाणे, नाशिक, रायगड या जिल्ह्यात आढळते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? पहा, दशकीय वाढ म्हणजे 2001च्या तुलनेत 2011ची वाढ किती होती? तर ती होती 17.72%. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 17.72%. आता 2011ची लोकसंख्या जर डोळ्यासमोर ठेवली तर ती किती होती? तर ती होती 121 कोटी. स्त्री पुरुष प्रमाण होतं 943, बाललिंग गुणोत्तर होतं 919, घनता किती होती? 382, आणि साक्षरता किती होती? तर ती होती 73%. लोकसंख्ये संदर्भातील हे स्टार पॉइंट आहेत, महत्वाचे पॉइंट हे तुमच्या तोंडपाठच असायला हवेत मित्रांनो. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, नारायण मेघाजी लोखंडे. आता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालाय? ठाण्यामध्ये झालाय. कधी झालाय? 1848 मध्ये. हे महात्मा फुलेंचे अनुयायी होते मित्रांनो. ओके, आणि यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? तर यांनी पहिली कामगार संघटना, जिचं नाव होतं बॉम्बे मिल हँड असोसिएशन, हिची स्थापना केली होती. आणि कधी केली होती? 1884 मध्ये केली होती. ओके, पुढे पाहूया. पूनम राऊत ही कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? क्रिकेट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, क्रिकेटशी संबंधित आहेत आणि हे मुंबईची. पुढे पाहूया.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे निवृत्ती वय डॅश डॅश वर्ष आहे. पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे निवृत्ती वय 65 वर्ष आहे मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 65. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या संदर्भातील बोलतोय, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि ते आपला राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे देतात. ओके. आणि त्यांना गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून संसदेच्या शिफारशीनुसार त्यांना पदावरून दूर करता येतं. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? पहा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात, अति महत्वाचा प्रश्न, स्टार करा. आता या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही सांगायचं. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, सांगून घ्या. आता या लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. ओके. क्षेत्रफळ किती आहे? तर 1.13 चौरस किलोमीटर. खोली किती आहे? 150 मीटर. ओके. आता हा जो लोणार सरोवर आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तो आहे बुलढाणा येथे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यात आहे. ओके, पुढे पाहूया. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले असणार आहेत. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॅश डॅश यांचे आहे. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर प्रकाश आमटे. ओके. त्यांनी लोकबिरादरीच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याचा डोंगर उभा केला होता. 2002 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसेच 2008 मध्ये त्यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार देखील मिळाला होता. हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे पदसिद्ध असतात, अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती कलम 64 नुसार राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता राज्यसभेचा विषय निघलाय, तर राज्यसभेबद्दल बोलायचं झालं तर एकूण सदस्य किती? 250. 238 सदस्य राज्यांतर्फे निवडले जातात आणि 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. ओके. आणि हे कसले सभागृह आहे मित्रांनो? स्थायी सभागृह आहे. आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. हे लक्षात ठेवा, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ती आहे नागपूर येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नागपूर. ओके. आता रत्नागिरी आहे ऑप्शनमध्ये. रत्नागिरीमध्ये कोणतं संशोधन केंद्र आहे? नारळ संशोधन केंद्र आहे. आणि रत्नागिरीमध्ये कोणत्या ठिकाणी? भाटे येते. ओके, हे लक्षात ठेवा, भाटे येते. त्यानंतर आणखीन काही महत्त्वाची संशोधन केंद्रे आहेत ती आपण पाहूया. ओके, पहा. आता सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? श्रीवर्धन आहे, रायगड येथे. त्यानंतर काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ल्यामध्ये, सिंधुदुर्ग येथे. केळी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? यावल, जळगाव येथे. हळद संशोधन केंद्र आहे डिग्रज, सांगली येथे. डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? केगाव, सोलापूर येथे. कांदा लसूण संशोधन केंद्र आहे राजगुरुनगर, पुणे येथे. कापूस संशोधन केंद्र आत्ताच आपण पाहिलेलं आहे नागपूर येथे. आंबा संशोधन केंद्र आहे वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथे. गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर. मोसंबी संशोधन केंद्र आहे श्रीरामपूर, अहमदनगर येथे. सीताफळ संशोधन केंद्र आहे अंबेजोगाई, बीड येथे. कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र आहे सोलापूर येथे. ओके. आणि डाळिंब संशोधन केंद्र देखील सोलापूर येथेच आहे. आणि ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगाव, सातारा येथे. ओके. ही काही महत्त्वाची संशोधन केंद्रे आहेत, तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाची आहेत. व्यवस्थित रिवाइज करून जावा. हाजी अली दर्गा डॅश डॅश येथे आहे. पहा, हाजी अली दर्गा आहे मुंबईत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मुंबई. ओके. आता यासोबतच काही महत्त्वाचे प्रसिद्ध दर्गे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासात आणणे महत्त्वाचे आहे. आता मुंबईचा झाला हाजी अली दर्गा. आष्टी बीडचा आहे शहा बुखारीचा दर्गा. ओके. उस्मानाबादचा आहे शमशुद्दीन गाजीचा दर्गा. डोमगाव उस्मानाबादचा आहे ख्वाजा बदरुद्दीन साहेबांचा दर्गा. कोल्हापूर हातकणंगले इथे आहे बाबू जमाल दर्गा. ओके. त्यानंतर कळंब उस्मानाबाद येथे सय्यद जाफर अली तहसीलदार दर्गा. ओके. परभणी शाह तुरब उल हक दर्गा. अचलपूर शाहदौल रहिमान शाह गाझी दर्गा. आणि मंगरुळ वाशिम येथे सय्यद मौलाना हजर कलंदर रहमतुल्ला दर्गा. ओके. पुढे पाहूया.
खालीलपैकी कोणती पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही? मिश्मी ही पूर्वांचलमध्ये आहे, नागा पूर्वांचल, पतकाई-बूम पूर्वांचल. आता जी जास्कर पूर्वांचलचा भाग आहे का मित्रांनो? तर ती हिमालयातील रांग आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. झास्कर ही पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही आहे. आता पूर्वांचलमध्ये मग कोणकोणते येतात? तर पहा, मेघालयमध्ये आहेत गारो खासी जयंतिया, अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत मिश्मी डोंगर, अबोर डोंगर, डाफला डोंगर, पटकाई बूम. त्यानंतर नागालँडमध्ये आहेत पतकाई डोंगर, नागा टेकड्या. मणिपूरमध्ये आहेत मणिपूर डोंगर. मिझोरममध्ये आहेत मिझो रांगा. आणि हिमालयातील महत्त्वाच्या रांगा म्हटलं तर पीर पांजाल, झास्कर, लडाख, काराकोरम, धौलधारा रांग, ओके, साखर रांग, ह्या महत्त्वाच्या आहेत हिमालयातील पर्वतरांगा. ओके, पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर डॅश डॅश मुली पर 1000 मुले आहे. तर किती आहे? 874 मुले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 894 मुले. ओके, आता बाल लिंग गुणोत्तर काय? तर 0 ते 6 वयोगटातील बालके. ओके, आता हे झालं 894 महाराष्ट्राचं. ओके, महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर. आणि भारताचा विचार केला तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, किती होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, भारताचं बाल लिंग गुणोत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते किती आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, 5 सेकंद घ्या. आणि सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे बीड जिल्हा. अति महत्वाचा आहे हा देखील. सर्वात कमी जिल्हा आहे बीड आणि तिथं किती आहे? 807. बाल लिंग गुणोत्तर आहे 807. आणि भारताचं 919. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले असेल. भारताचं बाल लिंग गुणोत्तर आहे 919. पुढे पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार, कधी? 2011च्या जनगणनेनुसार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? 25 लाख रुपये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 25 लाख रुपये. ओके, आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याचं जुनं नाव काय आहे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. 6 ऑगस्ट 2021 रोजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले. ओके, सुरुवात कधी आहे? 1992 पासून झालेली आहे. रक्कम आहे 25 लाख रुपये आणि एक पदक राष्ट्रपतींद्वारे हे दिलं जातं. पहिला विजेता आहे विश्वनाथन आनंद. ओके, पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या सुमारे डॅश डॅश टक्के झोपडपट्टीतील लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. तर ती आहे 18.1%. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 18.1% झोपडपट्टीतील लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणती संशोधन संस्था महाराष्ट्रात आहे? पहा, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट NDRI कोणत्या ठिकाणी आहे रे? ही आहे कर्नाल, हरियाणामध्ये. ओके, आणि हिची स्थापना 1955. आणि वन संशोधन संस्था फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? डेहराडून. याची स्थापना आहे 1906 मध्ये. मग या दोन्ही संस्था महाराष्ट्रात नाही आहेत. बरोबर, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1 किंवा 2 यापैकी कोणतीही नाही. ओके, पुढे पाहूया. कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले? कोणत्या वर्षी? 2014 साली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 2014 साली सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. ओके, आता नुकतेच 2024च्या भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो. काय? 2024च्या भारतरत्न पुरस्कारांची नुकतेच घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये 5 व्यक्तींना हा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि हे पहिल्यांदाच घडलेले मित्रांनो. यापूर्वी एकाच वर्षी 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता आणि हा पहिल्याच वेळी असं करण्यात आले. मग त्या व्यक्ती देखील आपल्याला अभ्यासणे महत्वाचं आहे. बरोबर, मग त्यामध्ये महत्वाची एक व्यक्ती आहे, ती आहे लालकृष्ण अडवाणी. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे कर्पूरी ठाकूर. ह्या बिहारचे माजी मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर. ओके, या दोघांची नावे तर पहिल्यांदाच घोषित करण्यात आली होती. आणि आता 10 फेब्रुवारीला MS स्वामीनाथन
PV नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांच्या देखील नावाची घोषणा करण्यात आली. कधी? 10 फेब्रुवारीला. आता पहा, MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. PV नरसिंहराव हे 9वे भारताचे प्रधानमंत्री होते आणि आंध्र प्रदेशचे CM मुख्यमंत्री म्हणून देखील यांनी कार्य केलेले. आणि चौधरी चरण सिंग हे भारताचे 9वे प्रधानमंत्री होते. ओके. आणि यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो, चौधरी चरण सिंग यांचा. हेही लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. भारतीय संसदीय प्रणालीत संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचा कोणता एक मार्ग आहे? पहा, कोणता मार्ग आहे? प्रश्नोत्तरांचा तास हा आहे. अविश्वासाचा ठराव हा देखील आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 1 आणि 2. आता प्रश्नोत्तरांचा तास आणि अविश्वास ठराव हे 2 तर झाले. त्यासोबतच आणखीन कोणकोणते मार्ग आहेत मित्रांनो, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये एक आहे प्रश्नकाळ, त्यानंतर एक आहे स्थगन प्रस्ताव, कटौती प्रस्ताव आणि निंदा प्रभाव. हे भारतीय संसदीय प्रणालीतील संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग आहेत. ओके. पुढे पाहूया. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी झुलॉजिकल पार्क महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात आहे? पुणे येथे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पुणे येथे. कात्रज येथे आहे. ओके. पुढे पाहूया. डॅश डॅशच्या सदस्यांना सामान्यतः लाल शेवाळ म्हणतात कारण त्यांच्या शरीरात लाल रंगद्रव्य फायकोएरिथ्रिन चे प्राबल्य असते. कोणाचे असते? तर ते लाल शैवाळ वर्गात असतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, लाल शैवाळ वर्ग. आणि हे खाऱ्या पाण्यात आढळते मित्रांनो. आणि हिरवं शैवाळ कोणत्या पाण्यात आढळतं? तर ते गोड्या पाण्यात आढळतो. ओके. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले? मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक वर्तमानपत्र सुरू केले. पुढे जाऊन तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला जाईल. मूकनायक वृत्तपत्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणी मदत केली? तर ती केली छत्रपती शाहू महाराजांनी. ओके. आणि पुढे जाऊन आणखीन प्रश्न विचारला जातो. मूकनायक काय आहे? ते आहे पाक्षिक. याची सुरुवात झालेली होती 31 जानेवारी 1920 मध्ये. संपादक सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शीर्षभागी काय असायची? तर संत तुकारामाची वचने असायची या वृत्तपत्राच्या पाक्षिकाच्या शीर्षभागी. ओके. पुढे पाहूया. भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या डॅश डॅश पेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायतीची अंतर्गत येतात. तर ती 500 पेक्षा कमी लोकसंख्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 500. पहा, भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या 500 पेक्षा कमी असेल तर अशा एकापेक्षा अधिक गावे मिळून एक ग्रामपंचायत तयार होते. ओके. आणि अशा छोट्या खेड्यांचे मिळून बनलेल्या ग्रामपंचायतीला ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत असं देखील संबोधलं जातं, असं देखील म्हटलं जातं. ओके. पुढे पाहूया. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणांचे निर्देशक तत्व घेतले आहे? पहा, कोणत्या देशाकडून राज्य धोरणांची निर्देशक तत्वे घेतली? तर ती घेतलीत आयर्लंडकडून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, आयर्लंडकडून. आता राज्यघटनेचे स्त्रोत आपण थोडक्यात पाहूया. कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आपण काय काय घेतले ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत हक्क घेतले, महाभियोग, उपराष्ट्रपतीपद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ह्या तरतुदी घेतलेल्या आहेत. ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलंय? संसदीय शासन व्यवस्था, द्विगृही संसद, कायदा करण्याची पद्धत, ही तरतुदी आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतल्यात. रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्ये घेतलीत मित्रांनो. जर्मनीकडून आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्क स्थगित होतात, ही तरतूद घेतली. फ्रान्सकडून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रास्ताविकेची गणराज्य, आदर्श गणराज्य घेतलेत. आयर्लंडकडून आपण पाहिलं तुम्हाला मार्गदर्शक तत्वे तसेच राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. कॅनडाकडून शेषाधिकार केंद्राकडे आणि राज्यपाल पदाची तरतूद. ऑस्ट्रेलियाकडून आपण सूची घेतलेत, समवर्ती सूची. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर्स मधून घेतलेले आहेत आणि
आपण हे सर्व प्रश्न फुल्ली सखोल डिस्कशन करून सखोल विश्लेषण करून पाहिलेले, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.